सर्वांना पर्यावरण दिनाच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा। आज पर्यावरण विभाग, महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल बोर्ड यांनी आणि त्याचबरोबर आम्हाला नगरविकास विभागाची पूर्ण टीम इथे आलेली आहे, BMCची टीम आलेली आहे। या सर्वांनी मिळून अत्यंत एक चांगला कार्यक्रम आम्ही इथे घेतला आहे। आपल्या गिरगावचं, मुंबईचं, गिरगाव म्हणलं की मुंबईचा अगदी हार्ट आहे, गिरगावचं बीच क्लिनिंगचा आम्ही इथे प्रयोग केला, जे ॲक्च्युली रेग्युलर BMCच्या माध्यमातून वेगवेगळ्या NGOच्या माध्यमातून, पण आता केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने जो कार्यक्रम केला आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे एकल प्लास्टिकला संपूर्णतः नाही म्हणायचं आहे, संपूर्णतः त्याचा वापर बंद करायचा आहे आणि जे आहे ते प्लास्टिक डिस्ट्रक्शन कसं करता येईल, त्याला रिसायकल कसं करता येईल, रियूज कसं करता येईल, रिसायकल तर होत नाही पण रियूज कसं करता येईल याच्यासाठीचे आम्ही प्रयत्न करत आहोत। 22 मेपासून 5 जूनपर्यंत हे कार्यक्रम आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने घेतले। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही वेगवेगळ्या ट्रस्टला इन्व्हॉल्व केलं, म्हणजे सिद्धिविनायक ट्रस्टबरोबर जाऊन कार्यक्रम घेतला, दगडूशेठ हलवाई ट्रस्टबरोबर घेतला, वैद्यनाथ मंदिर आमचं ज्योतिर्लिंग आहे तिथे घेतला, अष्टविनायकमध्ये, पंढरपूरमध्ये, वेगवेगळ्या शिर्डीमध्ये सगळीकडे आम्ही लोकांना आवाहन केलं की देवांची पूजा होते, जे तीर्थक्षेत्र आहेत तिथे प्लास्टिक पूर्णपणे बंद झालं पाहिजे, जिथे दवाखाने आहेत, मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत तिथे एकल यूज प्लास्टिकचं बंद झालं पाहिजे। मेडिकल स्टोर्समध्ये पण आपण औषधं घेतो आणि ते सिंगल पॉलिथिनमध्ये आपल्याला घालून देतो, ते बंद झालं पाहिजे। असं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जर प्लास्टिकला बंद करायचा निर्णय घेतला तर नक्कीच आपल्याला एकल प्लास्टिकपासून मुक्ती मिळेल। आता इथून मी लगेच मंत्रालयात जाणार आहे आणि मंत्रालयामध्ये पण आम्ही कार्यक्रम घेत आहोत, कारण आम्ही लोकांना सांगणार आणि आम्हीच प्लास्टिक वापरणार तर ते योग्य राहणार नाही, म्हणून मंत्रालयातले प्रत्येक विभाग हे प्लास्टिक एकल प्लास्टिक मुक्त झाले पाहिजे हा आग्रह आहे आमचा। पण आम्ही करत आहोत, असे विविध आम्ही कार्यक्रम घेतले। MPCBचे चेअरमन सिद्धेश कदम देखील माझ्याकडे आहेत, यानंतर त्यांचाही कार्यक्रम आहे जिथे वेगवेगळ्या विचारवंतांशी आम्ही इंटरॅक्ट करणार आहोत आणि लोकांचे इनपुट्स घेणार आहोत। तर असा आमचा आज दिवस आहे। आता मी इथे गिरगाव चौपाटीला येऊन प्लास्टिक उचलते, मी हे कपडे घालून ग्लव्ज घालून स्वच्छता करते, तर मी काय इथे रोज स्वच्छता करत नाही, पण मी इथे स्वच्छता करते हे एक प्रतिकात्मक पाऊल आहे आणि त्याच्यामुळे लोकांच्या असे अनेक लोक आहेत ज्यांना फॉलोअर्स खूप असतात। आता मोठे मोठे सिने अभिनेते आमच्या कॅम्पेनमध्ये सहभागी होत आहेत, वेगवेगळ्या NGO सहभागी होत आहेत आणि क्लायमेट चेंज हा विषय हा पूर्ण ग्लोबल विषय आहे आणि या ग्लोबल विषयाला ग्लोबली पण हँडल केलं जातं आहे। याला रिव्हर्स तर करणं एवढं सोपं नाही, पण याला थांबवू शकतो आपण पर्यावरणाचा ऱ्हास, त्यासाठीच हे एक महत्त्वाचं पाऊल आहे, कारण जे कधीच संपत नाही ते प्लास्टिक, ते सिंगल यूज प्लास्टिक, त्याला आपण नाही म्हणलं पाहिजे असं माझा आणि आमच्या डिपार्टमेंटचा आणि आमच्या MPCBचा आग्रह आहे। आता अविनाशजींनी पण खूप सुंदर आम्हाला एक कल्पना दिली की अष्टविनायक मध्ये आम्ही करतोय किंवा शक्तिपीठांमध्ये करतोय, तर त्यांना पण मी तर आग्रह केला की मला तुम्ही शार्पपेपर देऊच नका, तुम्ही मला 11 पिशव्या द्या कापडाच्या। आम्ही आता कापडांच्या पिशव्यांना जास्तीत जास्त प्रमोट करतोय की त्या वापरा रियूज करणार, म्हणजे रिड्यूस, यूज आणि रिसायकल इज द मूलमंत्र फॉर फ्युचर। ते वापर करणार नाही जर तुम्ही घरून पिशवी घेऊन गेलात तर, घरून पिशवी घेऊन आपण स्वतः जात असतील तर आमच्यासारखी मी माझ्या सगळ्या स्टाफला आता कपड्याच्या पिशव्या दिल्या आणि मी त्यांना सांगितले कपड्याच्याच पिशव्यात भाजी फुलं येतील, फळं येतील। जर आपण गेलोच नाही त्यांना पिशवी न घेता गेलो तर त्यांना गरीब माणसं आहेत, त्यांना परवडतच नाही ना, तर ते लोक जे आहे ते देतात, पण ह्याचा मुळावरच घाव घालायला पाहिजे, ह्याचं प्रोडक्शन हे अवैध आहे हे बंद करायला पाहिजे। मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यावरही निर्णय घेणार आहोत। आता अजितदादा पवारांनी आम्ही परवा देखील केलं।
आज जागतिक पर्यावरण दिन है और जागतिक पर्यावरण दिन में हमने पिछले 22 तारीख से लेकर आज 5 जून तक केंद्र शासन के नियमों के अनुसार, उनके निर्देश के अनुसार और हमारे महाराष्ट्र शासन के खुद के इनोवेशन के अनुसार इन कार्यक्रमों में हमने सबसे ज़्यादा फोकस किया है वो सिंगल यूज़ प्लास्टिक को ना बोलने के लिए, उसको पूरी तरह ख़त्म करने के लिए। आज हम हमारे मुंबई के सबसे प्रसिद्ध गिरगांव बीच की क्लीनिंग के लिए आए हैं। मेरे साथ एमटीसीबी के हमारे चेयरमैन सिद्धेश कदम है, हमारे अविनाश जी है और बीएमसी के लोग भी यहाँ पर है, यूडी के लोग भी यहाँ पर है। और इसके बाद हम मंत्रालय में जाएंगे और सारे विभागों को हमने वहाँ निमंत्रित किया है, मुख्य सचिव, सारे विभागों को, कि ये कहा है कि आप अपने विभाग से शुरू करिए, मंत्रालय से शुरू करिए। पूर्णतः सिंगल यूज प्लास्टिक से मुक्त हमारा प्रशासन होना चाहिए, चिंता को कह सकते हैं। तो ये प्रयास में बहुत NGOs शामिल हुए हैं, बहुत लोग हमें अच्छा रिस्पॉन्स दे रहे हैं और मैं चाहती हूँ कि अभी मैं नहीं कह सकती अगले साल उसमें, पर एक 5 साल का टारगेट लेके हम चल रहे हैं कि 5 साल में हमें सिंगल यूज़ प्लास्टिक से पूरी तरह मुक्ति पाना। और ये जो बनाते हैं वो भी इलीगल है, उसके लिए भी गृह मंत्रालय लोग हमारे मुख्यमंत्री महोदय के पास है, उनसे चर्चा कर ये पूरी तरह इसका प्रोडक्शन ही बंद होना चाहिए, ऐसा भी कह सकते हैं। Thank you.